एक सुंदर जल तसलं गाव. ते गावा भितरी ब्राह्मण दंपती तिंगेले चेडा बरोबरी वास करता आशिल्लेची. ब्राह्मण म्हणजे भितरी सहजानु कल्पनेचे एक अत्यंत सामान्य तरगतीचे लोक म्हणून अत्यंत सहजानु जीवन करता होत हेच असते एक लोक म्हणजे चिंतने आम सगळ्या लोकांची यांनाशी उरतना. आमगेल गोरू केन्ना म्हणटा उरता हिलेची. पहिले एक पद्धत आशिल्ले पठ्य पुस्तका भितरी खंतरीचे एक ब्राह्मण आले कथा घातलेली ಒಂದೂರಲ್ಲೊಬ್ಬ बड ब्राह्मणनु इद्दनु म्हणून कथा सुरुवात येता म्हणून. म्हणजे ब्राह्मण लोक केन्ना जीवन किती असा ऐशारामे जीवन नाही, वैभव जीवन नाही, सहज जाल तसले खावचे कितले का पिवचे कितले का न्हिदचे कितले का तसलेच एक व्यवस्थित जीवन. कारण ब्राह्मण लोकांनी केन्ना भगवंताकडे दुड्ड दी ऐश्वर्य म्हणून मागल ना. ज्यांनी मागिले ज्ञान ते ज्ञानानिमित्त लोक उपकार करचे तेंगे जीवनाची शैली आशिल्ले. अशानु ते परिवार बीची तशी जीवन करता आशिल्ले. सहज जाल तसले जीवना शैली तेंगे भितर आशिल्ले. जाल्यारी मनुष्याला कितें जीवन आसा आम्ही कितले इति भितर उरले बीची आमगेल कितें परिवार आसा ते इति भितर जीवन करता आमी सांगचे कोणाकडे शक्य जावत ना. ते ब्राह्मणाक संतोष आशिल्ले, आनंद आशिल्ले, तृप्त्यान आशिल्लो. जाल्यारी तेगेली बायलेक चेडाक सहजान दिसचे आमकूय बरे व्हड घार उरक आशिल्ले, आमकूय एक बंगलो उरक आशिल्ले, आमी एक बरेचेरी मस्त्यंत पयशे खर्च करून जीवन करता शैली आमचे येवंक आशिल्ले म्हूण सांगून सहजान तेंका मना दिसता उरता आशिल्ले. तिने मस्त पट्टी तेगेले घोवा वरकी सांगले जाल्यार घोव त्या बद्दल तयार जालो ना. तेवढं कित्याक आमकां चलता आसता जीवन. देव दोन वेळेक आमकां कांय कमी केलना. न्हिदचेक बसचेक जाग्गा आसा, पिवचें उदक आसा, आराम आसा. आमी मागील कर्तव्य आमी करता आसा. दिवसा गायत्री जप करता, देवाक पूज करता, मागील काम हांव करता. अशें न्हू त्या बद्दल म्हाका विशेष चिंतना म्हूण सांगे न्हू सहजानुची बायलेले चेडल मागणी तो बदीन दवरता उरता आशिल्लो. खंयचे मागणी मस्त्यूस बदीन दवरचे जावता म्हणजे सत्य आमकां सारको गुत्तो आसा. बायलेले चेडले प्रेशर जास्त येता गेले. पैसे जास्ती करका, मस्तीतलो दुड्ड करका, आमी आराम उरका म्हणजे वत्तड जास्त येता गेले. तशीची प्राय ते ब्राह्मणाला मना बी दिसले आता कितें करचे दुसरो वाट ना. मागीर बायल चेडा मस्त पयशे उका म्हणजे पयशे व्यक्त करता आसाची. पैसे सहज तसं जीवना भितरी आम्ही मस्त संपादन करू जावत ना. अशी वता गेली बेची आम्ही अद्भुत जाल तसले व्यक्तित्व निर्माण करण्याचे बी जावत ना. अशें हांगेनू खंतरी एक विशेष जाल तसले भूत प्रेत शक्ती वशीकरण कंगेनू तुमत निमित्त मागेले पैसे जास्ती करून घेऊ का म्हणजे चिंतन आयिल्ले ते ब्राह्मणा भितरी. चिंतन येवंगेनू कोण तरीची तसले वशीकरण शिकितले तसले भूत प्रेत आमगे हाती येवच असले करत असले व्यक्ती आसा की म्हणजे चिंतन सुरुवात करता. ताका कळना येता लागीं एक व्हड मंत्रवारी आसा. तेगे कणे सगळे मंत्राची विद्या आसा. तेगे कडेन मस्तीतले पयशे आसा, मस्तीत संपादन ताणें केल्लें आसा. तेगे कडेन गेल्लेरी तो खंय तरी वाट दाखयता म्हणून. अशी हांवें न्हू अनन्य गती केल्या तसली हांव ब्राह्मण ते मंत्रवारी कण वता. मंत्रादी वाची उच्चूंगे न्हू तेगेले समस्या सांगता. देवान म्हाका सहजान कुटुंब वच्चे करून वचपाची शक्ती सामर्थ्य दिला. जाल्यार मागीर घरांत लोकांना अपेक्षे मस्तीत हांवें पयशे करका, सुखान उरका, समृद्ध्यान उरका म्हणजे एक आसा. अशें जावंगे न्हू म्हाका थोडेची तुमी तसलो दुड्ड करता तसले एक वाट शिकून दिया. तसले दुड्ड करचेक एक विशेष जाल तसले म्हाका शक्ती कितें आसा आकर्षण करून दिया म्हणून सांगे न्हू मागणी दवरता. सहजानुची तो मांत्रीक सांगता हे ब्राह्मणाला तोंड पळोवंक न्हू तुमगे तोंड तेजस्पणीचे गेलेली तुम्ही शांत आसाची, समाधानाचेर आसाची. जाल्यार म्हाका दिसता आसा सहजान घरच्या वत्तडा निमित्त तुमी आतां हांगा आयल्याची.
उरो दुसरं वाट ना आता तुमकोरकीची ते ಒತ್ತಡ ऐकून कितरी करका म्हण दिसता असा योग्य असा अशी जावंगेनू हांव तुमचे एक मंत्र सांगता ते मंत्र दिवसा जप करता वचा तुम्ही आळचेनी 21 दिवसाक अमावास्येचे आसा त्या दिवस रात्रीक ते मंत्र स्मशान वचून बसून घेन तुम्ही साधन करका ते मंत्राक सिद्धी जावंगे न्हू अनेक इतले प्रेत तुमगे लागीं येताची तुम्ही खंयचे का सांगताची ते काम तेणे कर दिता तुमकां अशें हांवें न्हू हे एक मंत्र तुम्ही दिवसा जप करता वचा अमावास दिवस पडटून सांजे या तुम्ही हांव तुमकां स्मशाना वचून वाट दाखयता थंय वचून बसया तुम्ही साधन करया म्हूण सांगून ताका दिता एक मंत्र बरोवन दिता तो ब्राह्मण संतोषाचे ते मंत्र घरा घेवन वता आनी ते अनुष्ठान करचे लागता 1, 2 अशी 20 दिवस गेल्याची 21व्या दिवसाकची अमावास्या आशिल्ले त्या दिवस सांजेक विशेष जाता ते ब्राह्मणाक संतोष हाजी हांवें कितें 20 दिवस जप करता आयले आसा तेजे फल म्हाका मेळटा स्मशाना वचून बसले नंतर म्हाका एक सिद्धी जाता प्रेत भूत मागीर हाती येताची हांवें कसले करून घेवचे जिवना भितर म्हणजे एक संतोष आनंद तुगे निर्माण जाता तो येवन पावता तेन्ना सहजान मांत्रीक विचारता स्मशाना वचून बसचे तुका भंय घेयना न्ही ना तशें कांय ना रात्री टायमार एक फावटी म्हाका फिरता उरचें पडटा गांवांत येवचें पडटा भायर वचचें पडटा तें कांय म्हाका भंय ना अडना एक काम करी हांगा लागीं स्मशान आसा थंय वचून घेवन पीठ घालून घेवन विवस्त्र जावंक घेवन तूं बशी मग अरे 2 उदबत्ती आयन धरून घे आनी तुगेलें साधन कितें आसा दोळ धांपून अनुष्ठान करची सुरवात करी थोड्या वेळा भितरची तुका प्रेत भूत तुगे लागीं येवन उलयताची तुगेले इश्टार्थ पुर्ती करून दिताची म्हूण सांगता ह्यो संतोषाचेरी स्मशाना वता वचूंक घेवन सांगला अशीच विवस्त्र जावंक घेवन आसन सिद्धी करून घेवन बसता बसून न्हू तुगे कितें जप आशिल्लें ते सुरवात करता सामान्य 12 घंटे रात्रीक 1 तास जाले 2 तास जाले 3 तास जाले हे मंत्र जप करता आसा हेका काही परिणाम जाताना कोणाने विचारताना भूत प्रेत आयला लागेल हेका काहीच कळटना सहजानुची सकाळी 5 5:30 वचे आयले उजवाड येवचे आयले हेका दिसता कांयच जाताना मग म्हाका अशें कितें जालें उरो म्हूण सांगून पुन्हा ते मंत्रवादी कडेन वता वचूंक घेवन सांगता तुम्ही सांगिल्ले प्रमाण हांव वचूंक गेल्लो अनुष्ठान केलो जप केलो जाल्यार खंयचे भूत प्रेत मागीर येद्र आयले ना कोणा म्हाका मेळना कितें हें तेन्ना मंत्रवादी ओहो प्रायशः तुवें केलें तसलें कितें अनुष्ठान आसा 21 दिसाचें अनुष्ठान पूर्ण जालें ना म्हण जालें आनी जास्ती दिवसू ते अनुष्ठान करता म्हण जालें तूं कांय चिंता करनाका भिनाक आनी मुखार अमावास्ये पर्यंत थोडे हेची जप करता वच आनी अमावास्ये दिवस पुन्हा वचून स्मशाना बस तेन्ना तुका ते मंत्र सिद्ध जाता तुगेले इश्टार्थ पूर्ती जाता म्हणून पुन्हा तशी जाता 1 महिने पर्यंत अनुष्ठान करता आनी अमावास्या येता अमावास्ये दिवस रात्री पुन्हा वचूंक घेवन स्मशाना बसता जप सुरवात करता जप करता आसा रात जाल्यार साकण जाता कोणा कांय जावत ना प्रायशः हे ब्राह्मणाक मस्त पश्चाताप येता अयो हांव खंय चुकता आसा अशें कितें जाता आसा म्हाज्या जिवना भितर म्हूण सांगून पुन्हा मंत्रवादी कडेन येता आनी सांगता आज बी हांव जपा बशिल्लो कांय म्हाका परिणाम जालो ना खंयचे भूत प्रेत शक्ती मागीर वशीकरण जालें ना म्हणून तेन्ना ते मंत्रवादीक अत्यंत आश्चर्य कांय भिनाका मुखाल्या मातशे पर्यंत थोडो टायम घे तूं जप करता वची मुखाल्या मातशे तुगेले बरें हांव बी येता कितें तुगेली शक्ती तुगे वशीकरण जाता ना तें हांव बी पळयक म्हाका मस्त लोकांक हें काम करून दिलें आसा तेंक कुठलो जाल्लो आसा तुका कितें जाता ना पण म्हाका करता येता ना थोडे टायम घे भिनाका खंयचे जाल्यार व्यर्थ जावत ना तुका म्हूण सांगे न्हू समाधान करून ते ब्राह्मणाक धाडून दिता आनी 1 महिने जाता आयले पुन्हा अमावास्ये दिवस लागीं आयले ब्राह्मण पुन्हा हे मंत्रवादी कडेन येता मंत्रवादी तेका स्मशान आपोवन व्हरता आनी सांगता हे जागे बस तूं हांव दूर रावता अनुष्ठान करता वची नंतर तुका ते शक्ती कितें तरी येतना कसली जाता हांव पळोवंक घे न्हू तुका सूचन दिता म्हणून अड्न म्हण पुन्हा ब्राह्मण अनुष्ठाना बसता
हे मंत्रवादी दूरच्यान दाबून पळयता उरता पळयता उरता पळयता पळयता असताना त्याका आश्चर्य येता वता, हे कसले घडता सांगा म्हण. किती येता सांगा म्हणजे त्याका अर्थ जावत ना त्याका. अयो अशी कशी मागे जीवना भितर हांवें मस्तलोका पळयला, मस्तलोकाक भूत प्रेत वशीकरण जावंक तेंगेले काम करचें पळयला. अशें कितें जाता सांगा म्हण विचार करता आसा. विचार करता करता साकांड येता वता. तिथे तो ब्राह्मण उठता. उठूंक न्हू हे मंत्रवादी लागीं येता. मंत्रवादी लागीं येवचे तरी हे मंत्रवादी त्या ब्राह्मणाक उद्दंड नमस्कार करता आनी नमस्कार करून विचारता आसा, ब्राह्मणा देवा म्हाका अजून पर्यंत म्हाका अर्थ जालो ना. तुमी कितें जप करता आशिल्ले ते जपाक भूत प्रेत येवत ना म्हणणे येताची जाल्यारी तुमगे तनी 16 फूट दुरा भितरी ते भूत प्रेत राबून नांता उरता विना तिने मुखार येवचें जाता ना. तिने मुखार येवचे प्रयत्न करता आसच जाल्यार खंयचे भूत प्रेतची मुखार येवचें जाय नासतना थंय वतन घेवन नांता उरता तिनी. म्हाका हें सत्य अजून कळना, अशें कितें जाता आसून म्हाका कळना, हेजें रहस्य कितें म्हूण सांगे न्हू ह्यो ब्राह्मणाक विचारता आसा. तेन्ना ब्राह्मण सांगता म्हाका बी कांय गुंतना. हांव तुमी सांगले जप केले, तुमी सांगता आसाची भूत प्रेत येताची 16 फुटां दूर मुखार राबूंक नांता आसाची म्हणून, जाल्यार मुखार कितें तेणी येताना कितें येताना तरी कितें म्हाका साक्षात्कार येताना म्हणून. तेन्ना ह्यो मंत्रवादी त्या ब्राह्मणाक विचारता, तुमी दिवसा गायत्री जप करता उरताची. तेणी सांगता ब्राह्मण, हय हांव दिवसा गायत्री जप करता. कितले करताची? 1000 गायत्री जप करता हांव दिवसा. 1000 गायत्री जप करता तुमी? हय 1000 गायत्री जप करता. अशान तुमचें बेजार. जर तुम्ही गायत्री जप करता म्हणजे जाल्यार तरी तुमचे कडेन खंयचे भूत बी येवत ना, खंयचे प्रेत बी येवत ना, खंयचे पिशाच बी येवत ना. ते सगळे कितें करताची दूर राबता विना तुमगे लागीं येवचें तेंकां साध्य जावत ना. कारण कितें तुमगे कडेन गायत्री मंत्राचें अनुष्ठान आसा, ते तपा प्रभाव आसा, ते सिद्धी आसा. अशें आमगे न्हू हे नेगेटीव कितें फोर्स आसाची, शक्ती आसाची तुमी कडेन येवचें कशें शकत ना म्हूण सांगता की तेन्ना ब्राह्मणाक झग्ग जाता. हय अशी बी आसा गायत्री जप केली तोट प्रभाव आसा, खंयची वायट शक्ती आमगे लागीं येवत ना. तेन्ना तो मंत्रवाद सांगता, खंडीच्यान सांगता आसा, कोणाक गायत्री देवी शक्ती आसची तेंकां वायट शक्ती कांय करूं शकना, तिगे लागीं येवचें शकना, तिगे सावळ कितें घालूंक शकना. तितलें सामर्थ्य ते गायत्री देवाचें आसा. जाल्यारी तुमगे कडेन गायत्री देव तुमी अनुष्ठान करता आसाची. संकल्प कितें म्हूण करता गायत्री देवा संकल्प? सहजान श्री परमेश्वर प्रित्यर्थम योग्य आसा. जाल्यारी आयच्यान थोडे संकल्प चेंज करून घेया. परमेश्वर प्रित्यर्थम बरोबरी धन समृद्ध्यर्थम म्हणजे संकल्प करची या ताका. म्हाका धन संपूर्ण ज्ञान मेळटा, मस्त धन म्हाका मेळटा म्हणून एक संकल्प करून सांगया. तुमी ते गायत्री मंत्र करता वचा पळया कितले धन समृद्धी तुमचे कडेन येता वता, तुमी कितले श्रीमंत येताच की म्हणून सांगेन. तेन्ना तो ब्राह्मण अड्न म्हणून सांगेन पुन्हा घरा वच खंय. घरा वचूंक न्हू परमेश्वर प्रित्यर्थम तथा धन समृद्ध्यर्थम संकल्प ते गेले. म्हाका धन धान्य समृद्धी जावं का म्हणून हे करता वता 3 म्हयने भितरी तेगे जीवनशैली बदलावून येता वता. ताका समृद्धी जाल तसले धन धान्य मेळटा, तो सुखान उरता म्हणजे काणी आयकतना कळणेवचें सत्य कितें आमकां कळणेवचें सत्य एकूची. खंयचे कडेन गायत्री जप आसा थंयचे कडेन दुष्ट शक्ती केन्नाची येवत ना. खंयचे कडेन गायत्री जप उरता थंय नेगेटिविटी केन्नाची वास करतना. खंय गायत्री जप चलता उरता थंय दुष्ट शक्ती केन्नाची प्रवेश करतना म्हणजे सत्य केन्ना आमी कळून घेताची. तेन्ना आमकां दिसता गायत्री मंत्राक कितले प्रभाव आसा म्हणून, गायत्री मंत्राक कितले शक्ती आसा म्हणून, गायत्री मंत्रा भितरी कितले अद्भुत तसले चैतन्य आसा म्हणजे सत्य आमकां कळनाशें उरतना. अशानूच न्ही आमगे म्हालगड लोकांनी गायत्री मंत्राक मस्त महत्व दिलेले. कारण कितें मनुष्य जिवना भितरी कितले बरे शक्ती काम करता आसा की कितले वायट शक्ती बी काम करता आसाची.
कशी दिवसो रात्री करेक्ट अर्ध ध्यान उरता, तशी जग ते चलता उर कशी उदेरी बर फोर्स आणि वाईट फोर्स हे दोन्ही काम करता उरताची. जाल्लेरी वाईट शक्तीचे किती इफेक्ट असा, परिणाम असा, जर आमकां जावचे ना म्हणलेले असलेली, आम्ही बरे वाटे उरका म्हणलेले असलेली, आम्ही जिवना भितर एक बरेच आनंद जाल्स जीवन आम्ही करका म्हणलेले असलेली, आम्ही कित करका ते गायत्री देवीला अनुष्ठान करका. केन्ना ते गायत्री देवीला अनुष्ठान आम्ही करता वताची तन्मूलक नेगेटिव्हिटी वाईट शक्ती आपोआपच दूर होता वता. सहज जाल तसले शांती समाधान जीवन आम्ही करू शकताची. जर ते गायत्री देवीला अनुष्ठाना भितरी आमगे किती मागणी असा, त्या मागणी बीच आम्ही दवन कला म्हणाल असलेली, त्या मागणी बीच ते गायत्री देवी पूर्ण करली. ते याद उर तुमका सहजानुची आमगे मालगड लोकांनी गायत्री देवी अनुष्ठाना भितरी मागणी घातली ना. तिने प्रार्थना केलेलीची श्री परमेश्वर प्रीत्यर्थ प्रात संध्या मुपाशिष्य म्हणूची भगवंता संतुष्ट तरी करता असा म्हणून. कारण की ते भगवंत संतुष्टले पुरो आमगे जीवन यथायोग यान चलता वता म्हणजे मालगड लोकांना एक कल्पने चिंतने सत्यविषय बी आहे ते जाल्लेरी प्रायशः आज कालाचे परिस्थिती व्यवस्थेपडीचे गेलेली चित्त संकल्प भितरी आम्ही परिपूर्ण जावंक न्हू गायत्री देवी अनुष्ठानाचे प्रभाव किती असते गावचे शकत ना. त्यांना परमेश्वर प्रीत्यर्थम बरोबरी आमगे एक मना संकल्प किती असता ते दवन घेतले जाले. आम्ही घार जावं आमका, कार जावं आमका, लगन जावं आमका, संतान जावं आमका, पैसे जावं आमका, खंयची विष्ट असा ते एक संकल्प घाण करया. त्या संकल्पाक अनुकूल जान ते गायत्री मंत्र परिणाम दिता वता म्हणजे सत्य आम्ही कळ घेऊ केला. जगाची गायत्री मंत्राची व्याख्यान करत असताना शास्त्रकार लोक सांगताची गायंतम त्रायते यस्मात् गायत्री त्वं ततस्मृता म्हणून. खंयची मनुष्य तुगे स्मरण करत की त्याक तू रक्षण करता त्याक बर करता म्हणून त्याची हे गायत्री मंत्राचे अर्थ व त्याका गायंतम त्रायते यस्मात् गायत्री त्वं ततस्मृता. गान करता लोकाला जप करता लोकांक रक्षण करता बर करता म्हणून त्याची गायत्री मंत्राचे मूल जाल तसले अर्थ अशानु ते एक परिणाम आमकां जेव्हा काम जालें असलेली आम्ही गायत्री मंत्रा भितरी एक थोड्याची मागणी दवन केलेली खंडितानुची त्या गायत्री मंत्राचे एक परिणाम आम देता वता म्हणजे सत्य अर्थ घेऊ केला. आजी आमगे विचारा भितरी मस्तितले वाईट वाईट चिंतन आशिल्ले आमी पळयताचे. आज आम्ही जीवना भितरी सहजान किती विचार करता उरता कसले आमकां ते उपयोग पडत कित्याक गोतुरत ना. ते मना भितर विचार निरंतर चलता उरता एक विचार बरोबर अनेक विचार, अनेक विचार बरोबर अनेक विचार निरंतर जे आमगे न्हू विचाराची कितें सरणी आसा हे आमच्या जीवना भितर येता उरता. हे बरे विचार की वायट विचार की हे विचार केल्ले वयता म्हाका बरें जाता की वायट जाता की हे आमकां गुंतना आज. अशें न्हू ते कितें वायट विचाराची सरणी आसा तेजेर बंद जावं काम जालें असतली. वायट विचार सरणी न्हिदून आमी भायर पडप काम जालें असतली. ते नेगेटिव्हिटीचे प्रभाव जर आमकां पडनाका पडचे ना म्हण जालें असतली आमी कितें करका गायत्री मंत्र अनुष्ठान निरंतर करप. हजारां करका म्हण हांव सांगता ना तुमकां. 108 तरी करया, 108 बी जावत ना 10 तरी करया, पळया कितले परिणाम जाता म्हणून. सहजानुची आमकां दिसता उरता वायट आसा जिवना भितर म्हणून. वायट येता कारण कितें वायट विचाराचें कारण कितें आमगे भितर पॉझिटिव्हनेस ना आमगे कडेन सकारात्मक चिंतन आमगे कडेन ना जाल्यार जर ते सकारात्मक चिंतन आमगे कडेन येवका तेन्ना एकमात्र उपाय म्हणल्यार गायत्री जप. अशानूच न्ही आमगेले मानगड लोक मुंजे टायमार आनी खंयचे मंत्र उपदेश दिवत ना चेडाक. दिवचे एकमात्र मंत्र म्हळ्यार ते गायत्री मंत्र. ताका ब्रह्मोपदेश म्हणून नांव. ब्रह्म म्हळ्यार परमात्मा उपदेश ते परमात्मा लागीं वता असल्याचें एक साधन ते मनुष्य जिवना भितर एक आनंदमय निर्माण करता असले अद्भुत शक्ती ते. अशानुची गायत्री मंत्राक अत्यंत मस्तितले महत्व आमगे म्हालगड दिल्लो आसा ते अर्थ करून घेया. थोडे तरी वेळ गायत्री मंत्र अनुष्ठान करचे आमी टायम काण दवरया. मागीर समाजाचे लोक प्रति दिवस नाताचे ते म्हाका गुर्त आसाचे. ल्हान नाशिल्ले लोक मागीर समाजा भितर ना विशेषान न्हावचे देवा पूजा करचे मागीर समाजाक आयला एक बळवळी ते आतां
थोडे विद्यावंत लोक किती म्हण घेताचे, थोडे तिने तरी करता विमुख जावचे पोरं जाले रे. अजून भालगड लोक असायचे, अजून अनुभवस्थ लोक असायचे. 3 दिवसा पूजा करतायचे. संध्या म्हणून करतात तिने. संध्या म्हणून करची किती आचमन करतायचे, नाका हात धरतायचे, गेले संध्यावंदन मुक्सल देवा पूजेचे बसतेच. संध्यावंदन चितलेत नाही. संध्यावंदनाचे मूल उद्देश गायत्री मंत्र जप करचे. त्याला अरे गायत्री मंत्र किती लोक जप करता असं आम्ही ते गायत्री मंत्र जप कर का म्हणते बदलच प्रायशः गेले हत्तमने स्वीक संध्यावने शिबिर आम्ही केलेले. प्रत्येक गावा भितर संध्यावने शिबिर कंगेनो आम्ही विशेषान लोकांना एक प्रेरण दिवचे एक काम केलेले. जालेरी आज ते शिबिराचे प्रयोजन कितलो घेता असाची, कितलो संध्यावने करता असाची, कितलो का ते मंत्र गुता असा अजूनपर्यंत मागील नाही तरी येईल ना. जाल्लेरी जर त्याचे परिणाम तरी घेतले रे खंडिताना जीवरा भितर आम्ही बरेवची शकता व अशांगे न्हू प्रायशः गायत्री मंत्र कितें अनुष्ठान आसा ते मस्त पॉवरफुल. सूर्याक अर्घ्य दिवचे मुख्य न्ही संध्यावने भितर गायत्री जप करचे मुख्य. तुम्ही अर्घ्य दिलेले सूर्या पावत की ना की मागूत ना, ना सूर्य तुम्ही प्रसन्न जात की ना की मागूत ना. जर तुम्ही किती गायत्री मंत्र करता पळया त्याचे परिणाम पडता म्हणजे माग सत्य गोतस म्हाका. अशांगे न्हू गायत्री मंत्र मुख्य. आणि लोक दिसता आम्ही अर्घ्य दिनेश्वरी सूर्य येऊत ना म्हणून त्याका त्याका संबंध ना. तो सूर्य दिवसा येता उरता तुम्ही अर्घ्य दिया सोड येते प्रश्न. त्याला गायचं मत अनुष्ठान कल निमित्त तुम्ही हृदय भितर एक सोदर येतं त्या मागूत असा, तो हृदय भितर एक ज्ञानोदय येतं त्या मागूत असा, तो हृदय भितर एक शक्ती सामर्थ्य प्राप्त येतं त्या मागूत असा. ते मागील मस्तीत मागड लोकांनी बी सांगायला माकी अनुभव येईल तसले विषय येते. अशानं गायत्री मंत्र किती असा हे अनुष्ठान करते परंपरा दवरून घेया. कितले टाइम असा त्यांना जास्ती करूया. काही म्हणा 10 मंत्र तरी करूया. आणि किती याचे असं 10 मंत्र किती वेळ होत तुम्ही गेले हे 2-3 मिनिट होतले 10 मंत्र जप करते. अशानं 10 मंत्र तरीची गायत्री मंत्र अनुष्ठान केलं निमित्त आमगेकडे खंयच्या वाईट शक्ती येवता म्हणजे एक सत्य कळली तुमका. मागील गुरुनी केन्ना म्हणचे आशिल्ले जिवना भितर मनुष्य जीवना भितर मस्त बर जावक म्हणना वायटनेशी उरखा म्हणून ते मस्त प्रयत्न करता नेमक्याचे आमकां वायटनेशी उरते पुरो म्हणून. जर वायटनेशी उरखा म्हणजे जालें असले रे त्याका एकमेव अत्र साधन म्हणून सांगले रे गायत्री अनुष्ठान. ते अनुष्ठान केले निमित्त आमकां वायट येवत ना. त्याला ते अनुष्ठाना भितर आमगे संकल्प दवरले निमित्त संकल्प सिद्धी बी जाता म्हणजे सत्य हे कथा आमकां दिता आसा. अशानं जाल तितले गायत्री मंत्र अनुष्ठान करता असले एक परंपरे पद्धती आम्ही वाढून घेऊ का. आम्ही जाल तितले गायत्री देवी उपासने करता वचका. सकाळी थोडं लोक टाइम मेळटा त्या मागूत असा. उठायचे मस्त बेगी की ना 9:30 जावन वता बेगी म्हणून सांगले रे. अशांग न्हू टाइम मेळटा गडबडी उरता शालेय वचकी अंगडी वचकी कामांक वचकी. अशांग थोडे लोक सांजे टाइम मेळटा सांजे करया कितें जावचें आसा. संध्याकाळा भितर आयले नंतर जेवणा पहिले हात पाय धुवून घेन देवा मुखार राबून की बसून की करया किती जावचे आसा. जप करचे आमगेले काय तरी टायमा खातर न्ही याद उरतो आमकां खंयचे टायम मेळटा ते टायम आमी जप करतात न्ही. ते टायमा एक म्हत्व आसा ना म्हणटा हांव. संध्याकाळा एक म्हत्व आसा तेका एक प्राशस्त्य आसा तेका एक विज्ञान आसा. ते विज्ञाना बद्दल आतां हांव उलयचें वचना ना तुमकां. जाल्ले री जप करचे आमचे खातीर आमकां केन्ना टायम मेळटा ते आमी करूं ना. त्या टायमा उपयोग घेया आमी. जेवणा पयले पण करया कांय तो ना आरामशीर पांय हात धुवून घेवन 10 मिनिट राबून देवा मुखार जप करया न्ही कितें जाता बरें जाता. अशें जावंगे न्हू गायत्री मंत्र कितें अनुष्ठान आसा हें आमी सगळे लोकांनी करून वयता उरका म्हणजे तेची ही एक चिंतनेचे मुख्य जे असले विशय. काल बी आमी तेची सांगिल्लें तुमकां गायत्री मंत्र अनुष्ठान करका म्हणून सांगे न्हू. गायत्री मंत्रा निमित्त कितले परिणाम जाता म्हणजे सत्यवेची आम्ही तुमकां सांगिले. ते ज्ञान दिवचे मंत्र म्हळ्यार गायत्री मंत्र. मनुष्याला बुद्धी अत्यंत विलक्षण जाता वता. मनुष्याला बुद्धीक एक वाट मेळटा. मनुष्याला बुद्धी विलक्षण जाले ना ते बुद्धी एक वाट करून दिवका चॅनल करून दिवका हे वाटी वची म्हणून त्या वाटी भितर ते बुद्धी वता वता खंयची कितले साधना आमी करूं शकतात. अशा न्हू गायत्री मंत्र अनुष्ठान निरंतर जावन आमगे समाजा भितर जावका म्हणजे एक अपेक्षा आमगेले आमगूच आसा. मागीर समाज इतलो मुखार येवचे वयले कितले होराट करून आयला म्हणून आमी होराट केले की ना की आमगेले बाप्पा आवयन होराट केलो आसा आमगे चेडा बर जावका चेडाल भविष्य बर जावका आनी बदल
कष्ट तापत्र्य सहन कन आहार विहार आनंद नासतना कष्ट कन तिने आमकां शिक्षण की योग्य उद्योग की लायंगे न्हू तर आमचे एक योग्य मट्टा हाडला आसा जर एक 40 वर्सां पयलीं वचून पळया तुमी कितें आशिल्लें आमगे समाज दवाखाने कशें आशिल्लें आमगेलें जिवन आमगेलें जाल्यार ते कितें प्रयत्न करून तिने आमकां इतलो मुखार हाडला आसा हें दवरान घेवची जबाबदारी कोणाक जावन आसा हे समाजाची कीर्ती दवरान घेवची जबाबदारी कोण जावन आसा आमगे जान आसनेवे जर आमी दैवज्ञ ब्राह्मण म्हूण संगीताची दैवज्ञ बरोबर ब्राह्मण म्हणजे एक शब्द बी केन्ना हांग घेताची तेन्ना कांयच मात अनुष्ठान तरी ना अशें उरलेली तो मनुष्य ब्राह्मण जावचे बी शकत ना त्या मनशाक गायत्री येयलो अनुग्रह ना अशें उरलेली त्या मनशा जिवना भितर पावित्र बी येवचे शकत ना अशें हांवें न्हू गायत्री मंत्र अनुष्ठान निरंतर चलता वता म्हणच्याची आमगेले गुरुल अपेक्षे आमगेले अपेक्षे अशें हांवें न्हू थोडे वेळ तरी गायत्री मंत्र अनुष्ठान करया